जिल्ह्यातील 6 शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार. शिक्षक दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025-26 वितरण सोहळा ठाणे येथील BJ हायस्कूल सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी एकूण 6 शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. जिल्हा परिषद ठाणे शिक्षकांचा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील निपुण महाराष्ट्र संकल्पना साकार होत असून जिल्ह्यातील 32 लाख विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासता येते. शिक्षकांचा बदली, पदोन्नती व विविध प्रश्न सोडवण्यासाठी देखील प्रशासन वचनबद्ध आहे. शाळांमध्ये भौतिक सुविधा, सौर ऊर्जा, डिजिटल शिक्षण व दुरुस्ती यासाठी पुढाकार घेतला जात आहे. शिक्षकांना समृद्ध केल्याशिवाय विद्यार्थी सक्षम होणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे योगदानच ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचे खरे बळ आहे, असे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना म्हटले, ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य व कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देत जिल्हा परिषदेचे कामकाज उत्तम सुरू आहे. आयुष्यभराच्या कर्तृत्वाचे फलित म्हणून आज शिक्षकांना हा सन्मान मिळत आहे. ही गौरवास्पद बाब आहे. आमदार निरंजन डावखरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, शिक्षक हे खरे कर्मयोगी आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर संस्कार देण्याचे कार्य शिक्षक करतात. हे लाख मोलाचे आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने शिक्षण क्षेत्र गतिमान झाले आहे आणि यामध्ये शिक्षकांचा वाटा अमूल्य आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षिका वर्षा भानुशाली यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक म्हणून देश घडवण्यात आम्हाला सन्मानाने योगदान देता येत आहे. आजचा सन्मान म्हणजे शिक्षकांना मिळालेली कौतुकाची थाप आहे. प्रास्ताविक करताना बाळासाहेब राक्षे यांनी शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात शिक्षकांचे योगदान अधोरेखित केले. यावेळी शिक्षणाधिकारी योजना भावना राजनूर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक भाऊसाहेब मोहिते, सर्व गट शिक्षणाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गंगाराम ढमके यांनी केले, तर विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव यांनी आभार मानले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पालिकेच्या भरती प्रक्रियेला 17 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
ठाणे महापालिका आस्थापनेवरील प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, शिक्षण सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा आदी सेवांमधील एकूण 1773 पदे भरण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीसाठी 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत पालिकेने दिली होती. मात्र काही कारणास्तव पालिकेने ही मुदत वाढवली असून यामुळे आता 17 सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना भरतीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु या नागरिकांनी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या पालिका 1 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधमध्ये 880 वाढीव पदांना मंजुरी दिली. पण ही भरती काही कारणास्तव होऊ शकलेली नव्हती. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेत अधिकारी ठाणे महापालिकेची स्थापना 1982 मध्ये झाली असून ही ब वर्ग महापालिका आहे. ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह 9088 तर परिवहन सेवेत 2600 कर्मचारी तसेच 2500 कंत्राटी कामगार आहेत. 2011च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या 18,41,000 इतकी आहे. ही लोकसंख्या आता 26 लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही वर्षात पालिका क्षेत्राचे विस्तारीकरण झाले आहे आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा दुहेरी ताण वाढला होता. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने रिक्त पदांकरिता भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुदत दिली होती. ठाणे महापालिकेने रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून यानुसार सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन आणि आरोग्य विभागात एकूण 1773 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज आकारे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादासाहेब आकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या वतीने ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील पत्रकार यांच्या समवेत इतर सामाजिक कार्यकर्ते यांना पारितोषिक देत सन्मानित करण्यात आले. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगणारे असा या चौथा स्तंभ म्हणून ओळख असणारे विविध क्षेत्रात आपली लाख मोलाची कामगिरी करणारे पत्रकारांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आज गुणगौरव करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने विशेष पारितोषिक देण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले. बातमी मागची बातमी काढणारे, अनेक विषयाला हात घालणारे, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्यांची ओळख आहे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार आणि छायाचित्रकार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पारितोषिक गौरवण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळ यांना ठाण्यातील महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पारितोषिक देत संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार तसेच इतरांनी मान्यवरांनी देखील इतरांचा सन्मान करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. सुट्टी बघ इकडे. प्रीती पांडे, दिव्यांग मानव सेवा संस्थे मनोज सर इकडे बघा. यानंतर ठाण्यात दहशतवाद खेचलाच पाहिजे असा संदेश देणारा देखावा. ठाण्यातील आझाद नगर नंबर 2 येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने 39व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 1987 मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला लावणारे विषय निवडले जातात. मागील वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा दहशतवाद खेचलाच पाहिजे हा देखावा साकारला आहे. ठाण्यातील जय भवानी मित्र मंडळ यांच्या वतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले आहेत. त्यामध्ये 12 मार्च
1993 रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, 2002 सालचा घाटकोपर बस बॉम्बस्फोट, 11 जुलै 2006 रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालिका बॉम्बस्फोट, 26/11 मुंबई हल्ला तसेच 14 फेब्रुवारी 2019 जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या CRPF वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला, ज्यामध्ये 40 भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले. या सर्व घटना वेधक पद्धतीने दाखवल्या आहेत. त्याचबरोबर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू आणि 17 जण जखमी झाले होते. या घटनेचे चित्रणही या देखाव्यात आहे.